नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी. इयत्ता 10वीच्या इतिहास विषयाच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपलं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या काही तासिकांपासून चौथा पाठ भारतीय कलांचा इतिहास याविषयी माहिती पाहत होतो. जास्ती वेळ न घालवता आपण पाठाला सुरुवात करणार आहोत. मागच्या तासिकेपर्यंत शिल्पकला या मुद्द्यापर्यंत पाहिलं होतं. आज आपण लोकशिल्पकला शैली या माध्यमातून पाहणार आहोत. चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळा इतकी प्राचीन आहे. दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती असे म्हणता येईल. चित्रकलेप्रमाणे शिल्पकला जी आहे, शिल्प म्हणजे दगडाच्या माध्यमातून शिल्प तयार करणे, हे अश्मयुगीन काळापासून सुरुवात झालेली दिसून येते. आणि दगडे हत्यारेचा उपयोग हा विविध कामासाठी केला जात होता. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्याची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती. ती आज गायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये तयार केलेल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती, गौरीचे मुखवटे, बैल पोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्याचे खांब, विरगळ, आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेतील साक्ष देतात. म्हणजे ही परंपरा जी आहे ती अश्मयुगीन काळापासून सुरू झालेली दिसून येते. ही जी परंपरा आहे ती हडप्पा संस्कृतीपासून मोठ्या प्रमाणावर त्याचा विकास झालेला दिसून येतो. मग ही परंपरा जी आहे ती भारतामध्ये विविध राज्यामध्ये, जसे बंगाल असेल, बिहार आहे, गुजरात, राजस्थान असेल, अनेक राज्यामध्ये ही अस्तित्वात आलेली दिसून येते. महाराष्ट्रामध्ये गणपती असतील किंवा गौरीचं मुखवटे असतील, बैलांसाठी ते बैलांचे पोळ्यासाठी बैल तयार करणे असतील मातीचे किंवा इतरचे, तर ही जी परंपरा आहे ती आदिवासी बांधवांमध्ये सुद्धा खांब असतील, विरगळ असेल किंवा आदिवासी लोकांच्या घरामध्ये धान्य साठवण्यासाठी जे विविध काड्यापासून तयार केलेले कोठ्या जे असतात, मातीच्या कोठ्या त्या तयार केलेल्या असतील, हे सुद्धा एक परंपरा मानल्या जाते. त्यानंतर अभिजात शिल्पशैली. हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कास्य पुतळे याच 1000 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात. म्हणजे भारतीय शिल्प परंपरा ही अतिशय प्राचीन आहे याची साक्ष देण्यासाठी हडप्पा संस्कृतीमध्ये उत्खननामध्ये ज्या मुद्रा सापडलेल्या आहेत किंवा दगड आणि कास्यापासून जे 1000 वर्ष पुराणे ज्या वस्तू सापडलेल्या आहेत, अनेक प्राचीन वस्तूंच्या आधारावरून भारताची परंपरा ही, याचा इतिहास जो आहे तो अतिशय पुरातन आहे याची साक्ष देण्याचं काम ते करत असतं. मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतातील कोरीव दगडी शिल्प निर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे मानले जाते. म्हणजे मौर्य सम्राट अशोक याच्या कार्यकाळापासून भारतामध्ये दगडावर शिल्प काढण्याची सुरुवात झालेली दिसून येते. मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप प्रथम सम्राट अशोकाच्या काळात उभारला होता. सांची स्तूप हा अतिशय प्रसिद्ध आहे, अतिशय प्राचीन आहे आणि हा स्तूप अशोक सम्राटाच्या काळात मध्य प्रदेशामध्ये याची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यावरील देखण्या शिल्पाची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी असे मानले जाते. भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला त्याची साक्ष आपल्याला भारतहूत येथील स्तूपावरील शिल्पाद्वारे मिळते. म्हणजे नंतरच्या काळात जे आहेत सांची येथील स्तूप याच्यावर शिल्प सजावट जी नंतरच्या काळात झालेली असं संशोधकाचं मत आहे. आणि याची साक्ष जी आहे ते भारतहूत येथील स्तूपावरील शिल्पाद्वारे मिळून येते. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला, त्यामुळे देशामध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या माध्यमातून स्तूपांची निर्मिती केल्या जात होती आणि त्यामुळे स्तूपाचा परंपरा ही सुरुवात झालेली दिसून येते. इंडोनेशियातील बोरीविदूर येथील स्तूप हा जगातील सर्वाधिक मोठा स्तूप मानला जातो. म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करताना हा भारताबाहेर जेव्हा करण्यात आला तेव्हा इंडोनेशियामध्ये सुद्धा बौद्ध स्तूप हे याची स्थापना केली आणि जगातलं सगळ्यात मोठं स्तूप हे मानलं जातं. अतिशय कोरीव काम असलेले हे स्तूप आहे. तो इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकात बांधला गेला. म्हणजे एवढा प्राचीन हा स्तूप आहे, अतिशय
भव्य आहे, अतिशय मोठा आहे जगातला आणि अतिशय कोरीव काम केलेलं आहे आणि याची निर्मिती 8व्या किंवा 9व्या शतकात झालेली दिसून येते. इसवी सन 1991 साली युनेस्कोने बोरीबुदर जगातील वारसा स्थळ म्हणून सुद्धा जाहीर केलेलं आहे. भारतीय मूर्तिविज्ञान अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पशैली उदयाला आली. म्हणजे अफगाणिस्तान असेल किंवा आजूबाजूचा जो प्रदेश आहे यामध्ये 2ऱ्या शतकामध्ये ग्रीक आणि पर्शियन यांच्या माध्यमातून गांधार शिल्पशैलीचा उदय झालेला किंवा सुरुवात झालेली दिसून येते. इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या म्हणजे कुशाण काळात मथुरा शिल्पशैली उदयाला आली. या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यावर प्रथम पाहण्यास मिळते. गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राजाच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्यमूर्ती घडवण्याची कला विकसित झाले. त्यामध्ये शिव, पार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यासारख्या देवतांच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. कुशाणांच्या काळात याचा विकास झालेला दिसून येतो आणि शिल्पकलेचा विकास झाल्यामुळे त्या काळातच मग शिव असेल, पार्वती असेल, नटराज, लक्ष्मी, विष्णू यांच्या मूर्तीचा विकास झालेला दिसून येतो. त्यानंतर स्थापत्य आणि शिल्पकला भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत. कोरीव लेण्याची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झालेली दिसून येते. भारतामध्ये विविध प्राचीन वास्तू आहेत, कोरीव लेण्या आहेत आणि याची सुरुवात 3ऱ्या शतकामध्ये इसवी सनापूर्वी म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी 3ऱ्या शतकात झालेली दिसून येते. प्रवेशद्वारे असतील, आतील खांब असतील, मूर्तिकलाचे उत्तम नमुनेसुद्धा आपल्याला भेटतात. भिंती आणि छत यावर आधारलेले उत्तम चित्रकामसुद्धा आपल्याला जर आपण पर्यटनासाठी गेलो तर दिसून येतो. लेण्यामध्ये अजूनसुद्धा ते एवढा अनेक हजारो वर्ष झाले तरी ते कोरीव काम असेल, रंगकाम असेल अजून टिकून आहे. हे आपल्याला महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळ या जागी असलेल्या लेण्यांना आपण जेव्हा भेट देतो त्या जागी आपल्याला दिसून येतो. इसवी सन 1983मध्ये अजिंठा आणि लेणीचा जो समावेश आहे जागतिक वारसाचा दर्जासुद्धा याला भेटलेला दिसून येतो. भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात झालेली दिसून येते आणि हे गुप्त साम्राज्याच्या काळात झालेली दिसून येते. सुरुवातीला गाभारा म्हणजे मंदिराचा जो गाभारा आहे तो 4 स्तंभांवर मंदिराची ओसरी कशी द्यावी याची सुरुवात गुप्त साम्राज्यापासून किंवा गुप्त काळापासून झालेलं दिसून येतं. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य विकसित झाले आणि हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवर सहज लक्षात येते. म्हणजे इसवी सन 8व्या शतकात मंदिराची सुरुवात बांधण्याची सुरुवात कशी होती याची स्थापत्याची सुरुवात याचं उदाहरण पाहिलं तर वेरूळ येथील कैलास मंदिर जे आहे ते जर आपण पाहिलं तर मध्ययुगातलं अतिशय प्राचीन आणि भव्य असं मंदिर ते आहे. भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली नंतरच्या काळात विकसित झाल्या. शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार या शैली ठरतात. म्हणजे मंदिरावरचं जे शिखर असतं त्या विविध रचना विविध आकृती त्याच्या काढण्यात गेल्या. त्यानंतर उत्तर भारतामध्ये नागर असेल किंवा दक्षिण भारतातील द्राविडी अशा प्रकारच्या शिल्पशैली वेगवेगळ्या शिल्पशैलीसुद्धा आपल्याला दिसून येतात. दोन्हीमध्ये झालेलं मिश्रण म्हणजे कोणतं तर वेसर अशी जी शैली आहे. आधी दक्षिण भारतात द्राविड असेल किंवा उत्तर भारतातील नागर शैली असेल यांच्या दोन्हीच्या मिश्रणातून वेसर शिल्पशैली ही विकसित झालेलं दिसून येतं. त्यानंतर महाराष्ट्रात भूमिज आहे किंवा मंदिर शैली म्हणून ओळखल्या नागर मंदिर शैली म्हणून सुद्धा ओळखली जाते. या दोन्ही ज्या शैली आहेत त्या लहान प्रकारच्या शैली म्हणून ओळखल्या जातात. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्ताचे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मुस्लिम शासकांच्या अधिपत्याखाली मध्य आशियाई असेल, अरबी असेल याचा प्रभाव हा स्थापत्य शैलीवर झालेला दिसून येतो आणि भारतातील मुस्लिम स्थापत्यकलेचा विकास त्याच काळात झाला आणि त्याच काळात अनेक देखण्या वास्तूसुद्धा निर्मिती झालेली दिसून येते. यामध्ये दिल्लीच्या मोहाली येथे कुतुब मिनार आहे, आग्रा येथील ताजमहल आहे
किंवा विजापूर येथील गोल घुमट आहे, अशा प्रकारची उदाहरणं मुस्लिम स्थापत्यकलेची आपल्याला देता येतील. त्याचबरोबर 12व्या शतकात कुतुबुद्दीन ऐबक याने कुतुब मिनारची स्थापना केलेली दिसून येते. त्याचबरोबर 13व्या शतकात याचं बांधकाम झालेलं पूर्णत्वास झालेलं दिसून येतं आणि त्यामुळे कुतुब मिनार ही जगातली सगळ्यात मोठी मिनार म्हणून मानले जाते. याची उंची 73 मीटर म्हणजे 240 फूट एवढी उंचीची आहे आणि अजूनसुद्धा चांगल्या प्रकारची ती आहे आणि याचाच समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये केलेला दिसून येतो. मुघल सम्राट शहाजहा यांनी त्याची जी बेगम म्हणजे त्याची जी पत्नी होती मुमताज हिच्यासाठी ताजमहलची स्थापना केली आणि जगातल्या भारतीय मुस्लिम स्थापत्याचा तो उत्कृष्ट नमुना मानला जातो, सौंदर्याचा नमुना मानला जातो आणि जगातल्या आश्चर्यामध्ये त्याचा समावेश हा केलेला दिसून येतो आणि युनेस्कोने सुद्धा याची सुरुवात केलेली दिसून येते. 17व्या शतकात बांधलेल्या विजापूरच्या गोल घुमट अतिशय भव्य आहे. मोहम्मद आदिलशाह यांनी याची कबर त्या जागी दिसून येते आणि त्यामुळे त्याला गोल घुमट असं, त्याचा वरचं जे टोक आहे तो गोल असल्यामुळे त्याला गोल घुमट असं नाव देण्यात आलेलं दिसून येतं. म्हणजे आपण तिथे जर या आवाज थोडं जरी कुरबुजलं तर पूर्ण आवाज तो गोल फिरतो, अशा प्रकारे तो आहे. त्याचबरोबर टाळी जर वाजवली असेल त्याचा ध्वनी हा सुद्धा त्या जागी मोठ्या प्रमाणात फिरताना दिसतो. त्यानंतरच्या काळात वेगवेगळ्या स्थापत्यकलाचा उदय झाला. इंडो गोथिक स्थापत्य शैलीसुद्धा निर्माण झाली दिसून येते. त्याच्या माध्यमातून नंतरच्या काळात मुस्लिम शासकानंतर ब्रिटिश शासन निर्माण झालं. त्यामध्ये चर्च असतील, सरकारी ऑफिस म्हणजे कचेऱ्या असतील, मोठमोठ्या म्हणजे ऑफिसर्स असतात, पदाधिकारी असतात, त्यांचे राहण्यासाठी घर असतील, रेल्वे स्टेशन असतील, अशा मोठमोठ्या सुरुवात झालेली दिसून. यामध्येच मुंबई येथील शिवाजी टर्मिनस हे जे आहे ते रेल्वे स्टेशन जे अतिशय स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस आधी व्हिक्टोरिया TCS असं याचं नाव होतं. नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस याचं नाव दिलं जातं. युनेस्कोने सुद्धा जागतिक वारसामध्ये याचा समावेश केलेला दिसून येतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण पाहणार लोककलेच्या परंपरा, थोडंसं स्पीडली पाहणार आहोत. प्रत्येक प्रदेशाच्या काही लोकपरंपरा असतात, लोकनृत्य असतात, लोकनाट्य असतात आणि त्या परंपरेचा अतिशय जवळचा भाग मानला जातो. महाराष्ट्राचा विचार केला तर कोळी नृत्य असेल, तरपा नृत्य आहे, कोकणातील दशावतार असेल, पोवाडा आहे, कीर्तन आहे, जनजागृतीसाठी केले जातात. भारताला लोकपरंपरेची अतिशय मोठी परंपरा आहे. यामध्ये अभिजात कला, भरतमुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र, यामध्ये गायन, वादन, नर्तन, नाट्य या कलांचा सविस्तर विचार यामध्ये केलेला दिसून येतो. त्याचबरोबर शृंगार असेल, हास्य, विभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत अशा प्रकारचे नाटकाचे हे प्रकार मानले जातात. भारतीय ललाट कलामध्ये याचा समावेश होतो. त्याचबरोबर शास्त्रीय गायन, वादन, नृत्य, विविध शैलीसुद्धा आपल्याला दिसून येतात. भारतातील शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी संगीत असेल, कर्नाटकी संगीत अशा प्रकारच्या 2 शाखा या जागी दिसून येतात. त्याचबरोबर उपशास्त्रीय गायनाच्या सुद्धा शाखा दिसून येतात. त्यानंतर उत्तर भारतातील कथ्थक आहे, महाराष्ट्रातील लावणी आहे, ओडिसी हे नृत्य आहे, कर्नाटकचे भरतनाट्यम आहे, आंध्रचे कुचिपुडी आहे, अशा प्रकारचे विविध आहे. त्याचबरोबर भारत स्वतंत्र झाल्यानंतर शास्त्रीय संगीत असेल, नृत्य साधना असेल, याच्यातून सुद्धा मोठा विकास झालेला दिसून येतो आणि वेगवेगळे कार्यक्रम जे आहे नाट्याचे किंवा नृत्याचे हे मोठ्या प्रमाणात सादर केले झालेले दिसून येतात आणि नाट्यरसिक त्याचा आस्वाद घेताना सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर परदेशातून अनेक रसिक येतात. पुण्यातील प्रतिवर्षी सवाई गंधर्व नावाची संगीत महोत्सव साजरा केला जातो. त्याचबरोबर विविध आज आपण पाहिलं तर अभिनयाचे प्रयोग असतील, पाश्चात्य संगीत असेल, पाश्चात्य नृत्य असेल, याचा समावेशसुद्धा केला जातो. विविध नृत्याचा, नाटकांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. लोकनृत्य असेल याचा समावेश झालेला दिसून येतो. त्यानंतर कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. कलेमध्ये व्यवसायाच्या संधी कोणकोणत्या हे सुद्धा आपल्याला मानता येईल. कलामध्ये कलाचा इतिहासाचा ज्ञान असलेल्या व्यक्तीसाठी भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध भेटू शकतात. कलेच्या इतिहासाचा अभ्यास केला तर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आहे,
कला वस्तूच्या खरेदी विक्रीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला रोजगार भेटू शकतो. सांस्कृतिक वारसाचे जतन झाले पाहिजे यासाठी ते संग्रहालय असतील, अभिलेखागार असतील, माहिती प्रसाराचे तंत्रज्ञान याचा अभ्यास आपण करू शकतो किंवा व्यवसायाच्या संधी याच्यामध्ये उपलब्ध आहे. उपयोजित कलामध्ये दृक आणि ललित कलांचा अभ्यास आपण जर केला असेल तर त्याच्या माध्यमातून औद्योगिक आहे, जाहिरात क्षेत्र आहे, घराची सजावट आहे, सजावटीच्या वस्तू आहे, दूरदर्शन आहे, चित्रपट आहेत इत्यादी क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला चांगला वाव मिळू शकतो. मुद्रण आहे, पुस्तके आहे, नियतकालिक आहे ते आपण वाचू शकतो. स्थापत्य आणि छायाचित्रणसुद्धा आपण विचार केला तर दागदागिने असतील, मौल्यवान वस्तूची निर्मिती असेल, मातीची नक्षीदार भांडी असतील, काचेच्या वस्तू असेल इत्यादी क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर सध्या आपल्याला भेटू शकतं. यासाठी विविध विद्यापीठेसुद्धा आहे. गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद येथे आहे. 2015 साली याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे थोडा लवकर आपण स्पीडली घेतलेला भाग आहे, वाचून घ्यायचा आहे. आजची आपली तासिका इथे संपली. धन्यवाद.